माननीय राजसाहेब ठाकरे यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आणि माझी उमेदवारी जाहीर केली त्याबद्दल मी माननीय राजसाहेबांचं या ठिकाणी मनापासून धन्यवाद मानतो, आभार व्यक्त करतो। गेल्या 10 वर्षापासून मी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी काम करतो आणि ते सगळ्या जनतेला माहीत आहे। पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील जे कोणते प्रश्न असतील त्या सर्व प्रश्नाची सोडवणूक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही कायम करत आलो आहे। आणि या ठिकाणी त्या ठिकाणचे जे काही प्रश्न असतील, मग पंढरपूरचे रस्ते असू द्या, स्मशानभूमी असू द्या, पंढरपूर शहरात पाण्याचा प्रश्न ज्यावेळेस निर्माण झाला तो पाण्याचा प्रश्न असू द्या, शेतकऱ्यांचा विषय असू द्या, दुधाचा विषय असू द्या, कर्जाचा विषय असू द्या, महिला बचत गटाचा विषय असू द्या, कामगारांचे विषय असू द्या, या सगळ्या विषयावर त्या ठिकाणी मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी काम केलं आहे। आणि त्या ठिकाणी पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील जनता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठीमागे या ठिकाणी खंबीरपणे उभारणार आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये मनसेचा विजय निश्चित आहे याची मला खात्री आहे। तुम्ही ग्रामीण भागामध्ये फिरत असताना एकंदरीत पाहता तुम्ही पंढरपूरचे स्थानिक आहात, काय मतदारांची काय परिस्थिती आपल्याला काय वाटते? या ठिकाणी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातली सर्व जनता या प्रस्थापित सगळ्या पक्षांना कंटाळून गेलेले, वैतागलेले आहे। कारण जनतेची कामं करण्यापेक्षा स्वतःच्या तुंबड्या कशा भरून घ्यायचं यावरच या लोकांनी त्या ठिकाणी भर दिलेला आहे। आणि जनतेला माहीत आहे की या ठिकाणी फक्त जनतेसाठी माननीय राजसाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एकमेव पक्ष काम करतोय। त्यामुळे निश्चितपणे येणाऱ्या निवडणुकीमध्ये पांडुरंगाचा प्रसाद म्हणून मनसेचा उमेदवार या ठिकाणी विजय होईल याची मला खात्री आहे। एवढं पुढे तगडं आव्हान आहे म्हटलं जाते, काय तगडे वगैरे नाही, कसं कोण तगडा बिगडा नाही, सगळे असं तगडा बिगडा काय नाही, त्या ठिकाणी तगडा उमेदवार मनसेचा आहे। कारण दिलीप धोत्रेचं काम आणि माननीय राजसाहेबांवरचा विश्वास पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील जनतेला माहिती आहे। मनसे स्वबळावरती लढेल यानं निश्चितपणे। आता साहेबांनी उमेदवारी जाहीर केली तर स्वबळावर लढणार। बापू भाजपचे आमदार तिथे समाधान अवताडे आहेत, तर समाधान अवताडे म्हणजे भाजपचं एक मोठं आव्हान आहे। आणि असं काय नाही, आव्हान वगैरे काय नाही, काही आव्हान नाही, कसले आव्हान नाही। कारण त्या ठिकाणी पॅरलल सरकार म्हणून दिलीप धोत्रेंनी काम केलंय। ज्यावेळेस पंढरपूरचे रस्ते खराब झाले, ज्यावेळेस नगरपालिकेला भीक लागली, दिलीप धोत्रेंनी स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून त्या ठिकाणी सगळे रस्ते बनवले, ते पंढरपूरच्या जनतेला माहीत आहे। त्या ठिकाणी हिंदू स्मशानभूमी अतिशय जीर्णावस्थेत झाली होती, दिलीप धोत्रेंनी केलेली आहे। त्या ठिकाणी ज्या पाण्याचे टँकर, ज्यावेळेस पाण्याचा प्रश्न निर्माण झाला, टँकर दिलीप धोत्रेंनी चालू केलेले आहेत। ज्यावेळेस आमच्या माता भगिनींना दिवाळीचा सण असेल किंवा इतर सण असतील, ज्यावेळेस अडचणी असतील, दिलीप धोत्रेंनी मदत केली। बचत गटाच्या महिलांना दिलीप धोत्रेंनी मदत केली। त्या ठिकाणी मनसेचा उमेदवार विजयी होईल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।